12वी कला शाखेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 10वी आणि 12वी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे असे टप्पे असतात आणि यावर त्यांचं करिअर ठरत असतं. 10वी तर आपण पास झालो, आता 12वीच्या दिशेने आपली वाटचाल चालू आहे. 12वी पास होणं तसं पाहिलं तर फार अवघड असं नाहीच, कारण आमच्या काळामध्ये इयत्ता 12वीसाठी 100चा पॅटर्न असायचा, म्हणजे एकूण 100 असायचे आणि 100 पैकी आम्हाला 35 तरी पडणं आवश्यक असायचं. परंतु आता जो पॅटर्न आहे तो बदललेला आहे, त्यामुळे अवघड झाले सोपे हो असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांनी जर सातत्य ठेवलं, सतत अभ्यास केला, कठीण परिश्रम केला तर इयत्ता 12वी पास होणं फार अवघड राहिलं नाही. तर आता आपण पाहूया की हा जो 12वीचा पॅटर्न आहे तो कशा प्रकारे असावा. थोडक्यात म्हणजे आपल्याला 80 प्लस 20 इज इक्वल टू 100 हा इयत्ता 12वीसाठी असलेला पॅटर्न. म्हणजेच काय, इयत्ता 12वीमध्ये तुमचे जेवढे विषय आहेत ते 80 मार्काचे लेखी परीक्षेचे असतात. लेखी परीक्षा ही 80 मार्कासाठी असते. प्रत्येक विषयासाठी 80 मार्क आणि शाळा किंवा कॉलेजकडून तुमची 20 मार्काची तोंडी परीक्षा असते. तोंडी परीक्षा ही 20 मार्कासाठी असते. आता बघा, पूर्वीच्या काळामध्ये 100चा पॅटर्न होता, त्यामध्ये तुमची लेखी परीक्षा ही 100 मार्काची असायची आणि तुम्हाला लिखाण काम हे अतिशय जास्त करावं लागायचं आणि 100 पैकी तुम्हाला 35 गुण मिळणं आवश्यक होतं. परंतु आताच्या पॅटर्ननुसार लेखी परीक्षा ही 80 मार्काची असते आणि आपल्याला 80 पैकी तुमच्या ज्या लेखी परीक्षा 80 मार्काच्या असतात, या 80 पैकी तुम्हाला कमीत कमी 18 ते 20 मार्क पाडणं आवश्यक आहे. किती? 18 ते 20 मार्क. आणि जी तोंडी परीक्षा असते, जी कॉलेज मार्फत घेतली जाते, ती 20 मार्काची असते आणि यामध्ये तुम्हाला जवळजवळ फक्त 10 मार्क मिळाले तरी तुम्ही 12वी पास होऊ शकता. अशा प्रकारे हा क्रायटेरिया आहे आणि यासाठी तुम्हाला विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून अक्षर चांगलं काढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे अक्षर चांगलं काढण्याचा कल हा आतापासून तुम्हाला सुधारणं आवश्यक आहे. तर पेपर लिहिताना तो कोणत्याही विषयाचा असो, तुमचं अक्षर हे अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अक्षर सुधारणे. त्यानंतर तुम्ही कोणत्याही विषयाचे जी उत्तर देणार आहात ती मुद्देसूद असणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे मुद्देसूद उत्तर. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न कोणता आहे, त्याचं उत्तर काय आहे, तो क्रमांक लिहिणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, प्रश्न वेगळा असतो आणि क्रमांक ते चुकून वेगळा टाकतात, त्यामुळे तुमचे मार्क्स इथे कट होऊ शकतात. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12वी पास होण्यासाठी तुमचं जे टाइम टेबल आहे ते वेळेचं नियोजन बनवणं ही आतापासून तुम्हाला सुरुवात केली पाहिजे. एक म्हणजे वेळेचं नियोजन, यालाच टाइम मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे कोणत्या वेळेसाठी तुम्ही कोणत्या विषय घेणार आहात, त्याचप्रमाणे किती वेळ तुम्ही अभ्यास करणार आहात, किती वेळ तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी देणार आहात, या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग म्हणजेच टाइम मॅनेजमेंट हे अतिशय आवश्यक आहे. आणि हे सर्व
पाळण्यासाठी तुम्हाला मेहनत करणं फार आवश्यक आहे. दुसरं आहे मेहनत, प्रयत्न. या गोष्टींची सांगड घातल्यावर तुम्हाला 12वी पास होणं हे अतिशय सोपं आहे. त्याचप्रमाणे जे वर्गात शिकवलं जातं तो रोजच्या रोज अभ्यास करणं हे महत्त्वाचे आहे. म्हणजे असं होणार नाही की 12वीचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला फार अवघड जाणार. त्यासाठी रोजच्या रोज थोडा थोडा अभ्यास करणं, प्रत्येक विषयाला वेळ देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही 12वी पास होणं हे अतिशय महत्त्वाचं देखील आहे आणि सोपं देखील आहे. धन्यवाद.